नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मैदान जे आहे ते उद्या होते ओपनचं आणि त्याचे लाईव्ह लॉट जे आहेत ते आत्ताच चालू आहेत शर्यत अड्डा या चॅनलवरती आणि दुसऱ्या बी चॅनलवरती चालू आहे. परंतु कोण आहे बकासूरचा पहिरा? आता खराखुरा बकासूरचा पहिरा जो आहे तो समोर आलेला आहे. बकासूरचा पहिरा जो आहे तो मी तुम्हाला वारंवार सांगतोय, तो नंदी कायम उजेडामध्येच आहे आणि हलका पहिरे घेऊन तो एक नंबर करत होता आणि तो एक नंदी जो आहे तो आता एक त्याचं स्वप्न जे आहे ते बकासूरसोबत पाळण्याचं झालेलं आहे. आणि आपण ही मुलाखतसुद्धा त्या नंदीची घेतली होती कातर खटावच्या मैदानामध्ये. आणि तो मैदानात एक आत्ता मैदान झालं बघा बरडचं, त्या बरडच्या मैदानामध्ये बकासूर त्याच्यासोबत म्हणजे बकासूर त्या मैदानात नव्हता, परंतु आदतचं मैदान झालं होतं त्या बरडच्या. त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी असा हा तो ठरलेला नंदी म्हणजेच कोण, असा हा डोरलेवाडीकरांचा मल्हार याच्यासोबत बकासूर पळताना दिसणार आहे. आणि नक्की सगळ्यांना उत्सुकता लागली नक्की कुठला ह्या डोरलेवाडीकरांचा मल्हार. मित्रांनो, हा नंदी जो आहे तो चारी खांदी पळतो आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोच. फक्त त्याला विषय काय होत होता, पहिरा व्यवस्थित मिळत नव्हता, तरीही तो एक हातीच गाडी पळवत होता, म्हणजे तो सामना फिरवत होता. परंतु आता बक्का म्हटल्यानंतर न काही सोडा विषयच. आज मल्हार आणि बकासूर या दोघांचं एक माळशिरस मैदानामध्ये एक वेगळीच छाप जी आहे ती पडणार आहे. डोरलेवाडीकरांचा मल्हार, त्या शेठसुद्धा माझ्या ओळखीचे आहेत आणि ते शेठ खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत. त्यांची मुलाखत मी खूप वेळा घेतलेली आहे, 2 वेळा घेतलेली आहे मुलाखत. तुम्ही जाऊन बघू शकताय डोरलेवाडीकरांचा मल्हार, माझ्या चॅनेलवरती जाऊन बघू शकताय. अखेर बकासूर आणि डोरलेवाडीकरांचा मल्हार ही गाडी आपल्याला पळताना दिसेल. गाडीवरती ड्रायव्हर कोण असतील? ड्रायव्हर बबलू चाचाच असतील. आणि सगळ्यांना उत्सुकता की बकासूरची जी बकासूरच्या पहिऱ्याची उत्सुकता होते सगळ्यांना, ते आता पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. कारण की बघा कसं आहे, सगळ्यांना वाटत होतं, आता मी पण तुम्हाला म्हटलेलं की माळशिरस कचरेवाडीकरांचा सुंदर असेल, तसेच रोमन दादा असू शकतो. आणि काही लोकांना मी अगोदरसुद्धा सांगितलेलं होतं की माझे पहिरे खरे ठरतात, परंतु लोकांचा माझ्यावरती विश्वास नव्हता. मी अगोदर सांगितले, काही लोकांना वाटत होतं की सचिन आणि बकासूर ही गाडी पळताना दिसणार, परंतु मी सांगितलं सचिन आणि मेहरबान हीच गाडी पळताना दिसणार. काही लोकांना असं वाटलं की सर्जा दादा पळणार आहे बकासूरसोबत, परंतु सर्जा दादा आणि कार्तिक ही गाडी पळणार. परंतु ज्या लोकांना माझ्यावरती विश्वास आहे त्या लोकांचं खूप खूप धन्यवाद करतो मी, कारण की त्यांच्यामुळेच जे आहे ते आपले एक चॅनल आता एक चांगल्या ग्रोथ करतो आहे आणि चांगले पहिरे जे आहेत ते आपल्या व्हिडिओवरती येतात. पहिले अगोदर काही पण फेकाफेक्या असायची, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करून, परंतु आता जे ते आहे ते रिअल पहिरे जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे मी. आणि आता बघूया बकासूर आणि डोरलेवाडीकरांचा मल्हार ही गाडी कशा पद्धतीनं पळते, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी गट काढेल, सेमी काढेल, फायनलमध्ये कशी प्रवेश घेईल. परंतु तो मल्हार जो आहे त्याची मला माहीत आहे तो नंदी कसा पळतो, त्याचा पळसुद्धा बघितला आहे मी, स्वतःच्या डोळ्यानं बघितला आहे. आणि खरंच एक पांढरा शुभ्र नंदी आहे आणि गावठी नंदी आहे. आणि गावठी म्हणजेच सेम बकासूरसारखाच म्हणजे पांढरा दिसतो आणि म्हैसूरी जातीचं वगैरे असलं काही नाही आहे. एक गावरान खिलार म्हणू शकतो आपण, तसा नंदी आहे. आणि त्याला उद्या दाखवावं लागेल बकासूरसोबत पळून की तो काय चीज आहे. का तर खटावचं जे मैदान झालं त्या मैदानामध्ये पब्लिकनं पळून त्याने फायनल जो आहे मिळवला होता. बरडच्या मैदानामध्ये तुझा एक नंबरचा मानकरी आहे, म्हणजे आता तो चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह आहे असा हा डोरलेवाडीकरांचा मल्हार. आणि बघूया डोरलेवाडीकरांचा मल्हार कशा प्रकारे माळशिरसच्या मैदानामध्ये छाप सोडतोय हे सगळ्यांना बघायचं आहे. कारण की त्याचा पळ काही लोकांना माहीत असेल, काही लोकांना माहीत नसेल. आणि कुणाला जर डोरलेवाडीकरांच्या मल्हारची मी मुलाखत घेतलेली आहे, ती मुलाखत तुम्ही त्या ठिकाणी जावा आणि बघा तो कसा पळतो, कुठल्या खांदी पळतो. आणि बकासूरसोबत आहे म्हटल्यानंतर 100% त्या ठिकाणी करामत काही ना काहीतरी होणार. कारण की मला विश्वास आहे त्या नंदीवरती, त्या मल्हारवरती. कारण की तुम्हाला माहितीच आहे जे मैदान आत्ता पेडगावचं झालं, त्या पेडगावच्या मैदानामध्ये तो फायनलमध्ये होता डोरलेवाडीकरांचा मल्हार. आणि त्याच्यामुळे आता त्या नंदीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अखेर बकासूरचा जो पहिरा जो आहे तो सगळ्यांना समजलेला आहे, कारण की सगळ्यांची उत्सुकता जी होती ते बकासूरचा पहिरा 100% खरा कोण, तर 100% खरा जो आहे तो डोरलेवाडीकरांचा मल्हार आणि बकासूर ही गाडी आपल्याला पळताना दिसेल. गाडी कशी पळेल कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातील जेवढे नंदी पाळणार आहेत त्या मैदानामध्ये त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.